CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। शहरातील अण्णाभाऊ साठे नगर परिसरातील अत्यंत भरवस्तीच्या भागात सुरू असलेले देशी दारूचे दुकान तात्काळ इतरत्र हलवण्यात यावे या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाचे करण बेंडवाल यांच्या नेतृत्वात असंख्य युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर आंदोलनाचा इशारा स्वीकारण्यात आला आहे। सदर दारूचे दुकान हे बुलढाणा शहरातील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये स्थित असून तेथे निवासी परिसर, शाळा, महिला व लहान मुलांची मोठी वर्दळ सुरू असलेल्या भागात असल्याने परिसरातील सामाजिक वातावरण बिघडले आहे। मद्यपीमुळे महिलांना त्रास, मुलींना छेडछाड, वादविवाद, भांडणे, अस्वच्छता तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष करण बेंडवाल यांनी याआधी जिल्हा दारूबंदी अधिकारी विभाग, पोलीस प्रशासन, तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली होती। मात्र केवळ आश्वासनापलीकडे काहीही न झाल्याने अखेर आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले। युवकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर दारूचे दुकाने हलवण्याचा निर्णय झाला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि थेट मुंबई येथे मुख्यमंत्री कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। दरम्यान उपोषणस्थळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे। प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। मी करण अर्जुन बेंडवाल, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष। आमच्या अण्णाभाऊ साठे नगर, रामदेवजी नगर वार्ड क्रमांक 1 मधील जीबी वारे देशी दारूचे दुकान, या देशी दारूच्या दुकानामुळे आमच्या महिला भगिनींना, आमच्या शाळेच्या विद्यार्थिनीला खूप त्रास आहे। खूप लोक या देशी दारूच्या दुकानामुळे मृत्यू पावले। स्वतः माझे वडीलच त्या देशी दारूच्या दुकानामुळे मृत्यू पावले। यासाठी मी 3 वर्षाचा होतो तेव्हाच माझे वडील मृत्यू पावले होते। माझ्या आईनं मला लहानचं मोठं कसं केलं मला माहिती आहे। माझी आई आज विधवा झालेली आहे। ही पाळी दुसऱ्यांवर यायला नको यासाठी मी आज उपोषण मांडलं आहे। आणि लहान मुलींकरिता ज्या शाळेत जातात आमच्या विद्यार्थिनी, त्यांना छेडछाडचे प्रकार जास्त वाढले आहे तिथं। यासाठी ते देशी दारू जातात, दारू पिऊन समोर येतात आणि तिथंच लघवी पिशाब करतात। ते प्रकार जास्त वाढले आहे म्हणून आम्हाला ती अति वाढली तिथं। ते आम्हाला सहन होत नसल्यामुळं आम्ही सर्व युवक, आमचे मोठे भाऊ, लहान भाऊ, महिला भगिनींनी ते येऊ नाही शकले आज तिथं, पण टाइम पडल्यावर ते पण समोर येणारे। कधी आमचं 2 दिवसात कधी या उपोषणाचा आमचा मार्ग हा काही लागला नाही तर आम्ही समोरचा पाऊल डायरेक्ट आम्ही मंत्रालय मुंबई समोर सर्व महिला भगिनींनी आणि युवक युवती आम्ही सर्व तिथं जाऊ आणि उपोषण मांडू मुख्यमंत्री महोदयाकडे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।